तर मित्रांनो, लेटेस्ट न्यूज ही आहे की यूट्यूबची एक नवीन पॉलिसी आली आहे. त्यानुसार असं म्हणण्यात आलं आहे की तुमचा जो AI व्हॉइस आहे तो तुम्ही वापरू शकणार नाही कोणत्याही कॉन्टेंटला. जर तुम्हाला वापरायचं असेल तर ती ओरिजिनल स्क्रिप्ट लागेल तुमची, किंवा बॅकग्राऊंडला एक चांगलं म्युझिक लागेल ज्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दिसेल. जर तुम्ही सिम्पल फोटो टाकत असताल आणि जर AI व्हॉइस टाकत असताल तर ते चालणार नाही. आणि मोठा प्रॉब्लेम हा झाला आहे मित्रांनो की माझा मूवी एक्सप्लेनेशन चॅनल आहे. आय थिंक तुम्ही माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिले. ते सबस्क्राईब नाही केलं ती वेगळी गोष्ट आहे, बट ठीक आहे. तर पाहिलं ते. आता प्रॉब्लेम हा झाला आहे की स्टार्टिंगला मी माझा व्हॉइस वापरत होतो पण एवढे व्ह्यूज येत नव्हते, कारण की माझा हिंदी व्हॉइस एवढा चांगला नाही आहे. म्हणून आणि खूप टाईम लागायचा, मला 2 दिवस लागायचे एक 15 मिनिटाचे व्हिडिओ बनवण्यासाठी, फक्त व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी. तर प्रॉब्लेम हा झाला आहे की आता कसं करणार. तर माझं असं डोकं चाललेलं आहे की मी AI व्हॉइसच यूज करेन स्टार्टिंगला एक्सप्लेनेशनसाठी, आणि त्यानंतर जी समरी असेल त्याच्यासाठी मराठी व्हॉइस ट्राय करेन. कारण की भाई, हिंदीतून मला काही जमत नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की मी स्टार्टिंग केली होती जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी मार्चला थोडासा वर गेला ग्राफ, आणि त्यानंतर भाई खाली झाला. ग्राफ काय वर जात नाही काहीही केल्याशिवाय, ते मला अजूनही समजलेलं नाही आहे. बट ठीक आहे, काय हरकत नाही आहे. एक 230 सबस्क्रायबर झाले ते आपले, आणि 2000 वॉचिंग झाले ते. बट सबस्क्रायबरची गरज आहे मला आत्ताच्या कंडिशनला. तर टॉपिक हाच होता तुम्हाला सांगण्यासाठी, की अनेक लोकांना माहिती नसेल की आता AIचा व्हॉइसचा काय इश्यू आहे. तर मला वाटलं की थोडंसं एक्सप्लेन करावं, त्यामुळे मी एक्सप्लेन केलं. तर अजून बोलण्यासारखं तर काहीच नाही. आय थिंक मूवीचे रिव्ह्यू देण्यापेक्षा मी माझे थोडेसे पर्सनल टॉपिक पण एक्सप्लेन करेन, कारण की चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला माझा चेहराही माहिती नाही. म्हणजे फायद्यात पडतं की यार चेहरा माहिती असला की लोकांना वाटतं की यार काय करतोय अच्युत काय. पण काय करता, 5 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर मला ही गोष्ट क्लिअर झाली की भाई, जॉब करून काही फायदा होणार नाही. सेकंड हँड बाईक नाही, सेकंड हँड कार घ्यायची म्हणली तरी खूप विचार करायला लागतो, कारण पैसेच नसतात. आणि टिपिकल मिडल क्लास फॅमिली जन्माला आल्यामुळे तर आपले अजूनच ऑलरेडी घोडे लागलेले असतात. पण काही हरकत नाही मित्रांनो, प्रयत्न हे चालू राहतील. आय थिंक 6 महिने तर होऊन गेले ते, 7 महिने चालू राहिलेत आता माझ्याकडे 5 महिने. तरी 5 महिन्यात मी प्रयत्न करेन यूट्यूबवरती पूर्णपणे. आय थिंक आउटपुट आलाच पाहिजे. सगळं काही देवाच्या हातावर, कारण की किती लोक म्हणलं ना, हार्डवर्कने आपण दुनिया झुकू शकतो. तर असं काही नाही आहे. फालतूगिरी जो लोक म्हणतात ना, हार्डवर्कने दुनिया, भाई नशिबात तो पॉईंट लागतो. लोकांच्या 10 व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर त्यांचे मिलियन सबस्क्रायबर. मी भाई 70 व्हिडिओ पोस्ट केले, 70 व्हिडिओ, त्याच्यातल्या 50 व्हिडिओ मी ओन व्हॉइस रेकॉर्डिंग करून बनवले ते, तरीही त्या ग्रो होत नाही. 130 सबस्क्रायबरवर मी स्टक झालो. सकाळी 2 सबस्क्रायबर वाढले, ते 228 होते. तर माझी लागलेली जिंदगीचे हे स्ट्रगल जमत नाही मला, पण काय करताना करण्यासाठी, गमवण्यासाठीच काही नाही. तर इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल ना मित्रांनो, सबस्क्राईब करू नका. आणि इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की माझ्याकडे खूप गोष्टी शेअर करण्याच्या, कलिगच्या बाबतीत, दुनिया कुठं चालली त्या बाबतीत. आय थिंक त्या गोष्टी मी शेअर करू शकतो. इट्स ओके. तुम्हाला पुण्याच्या पण काही गोष्टी सांगाल, पुणे किती फास्ट झालं आहे वेगळ्या टाईपमध्ये. तर आय थिंक या गोष्टी तुम्हाला जर ऐकायच्या असेल तर मित्रांनो फॉलो नक्की करा. धन्यवाद. राधे राधे.